मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. कारण बघा, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता लवकरच आता जमा केला जाणार आहे. तर काय ही बातमी आहे ते आपण समजावून घेणार आहोत. तर बघा, 9 मार्च 2026चा हा एक शासन निर्णय आहे, ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान महासन्मान निधीच्या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीर्षक खोलण्यास आता मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच शासनानं काय केलेलं आहे, तर बघा, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवरच राज्यामध्ये नमो शेतकरी महान सन्मान निधीची योजना राबवण्यासाठी काय केलेलं आहे शासनानं, तर यासाठी आता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, त्यांनी एक नवीन लेखाशीर्षक उघडण्यास मान्यता दिलेला आहे. हा बघा 9 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. याशिवाय दुसरा एक शासन निर्णय आहे 9 मार्च 2026चा, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीर्षक खोलण्यामध्ये मान्यता दिलेला आहे. म्हणजे याद्वारे काय आहे, लवकरच यांच्या खात्यामध्ये काय आहेत, हे पैसे नमो शेतकरीचे जमा होणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प 2026-27च्या या अर्थसंकल्पामध्ये विभागानुसार आपण जर का बघितलं, तर विभागानुसार ही जी काही तरतूद करण्यात आलेली आहे, तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शासनाने काय केलेलं आहे, बघा, की ते 4,787 कोटी रुपयांची ही तरतूद केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ आहे की लवकरच हे जे आहेत पैसे हे यांच्या खात्यामध्ये शासन जमा करणार आहे. त्यामुळं नुकताच केंद्र शासनानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आता जमा होणार आहे. त्याचमध्ये आता नमो शेतकरीचा महासन्मान निधीचा हप्ता देखील लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.